नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आणि आज आपण आहोत कारंजा लाड येथील एक भवन आहे इथे जवळच बाजूला। तर त्या भवनमध्ये ज्योतिताई गणेशपुरे यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर तो यासंबंधी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारजींचा जो गट आहे त्याबाबत इथे पक्ष नोंदणीचा आज कार्यक्रम होता। तर त्याबद्दल त्यांनी इथे छोटीशी एक मेजवानी सुद्धा आयोजित केलेली आहे। आणि तसेच त्या यापुढे ही काय करतील आमदारकीमध्ये जर त्या निवडून आल्या तर त्यासाठी विचारूया काही प्रश्न। तर ज्योतिताई आणि त्यांचे काही कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, आपण त्यांना त्याबाबत काही प्रश्न करूयात। नमस्कार ज्योतिताई, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपला संपूर्ण परिचय आपण परत एकदा आमच्या न्यूज चॅनलद्वारे करावा असं मला वाटतं। मी ज्योती अनिल गणेशपुरे, राहणार काजळेश्वर, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। मी 2001 मध्ये ग्रामपंचायत सरपंच होती, तर 2003 पर्यंत। आणि 2003 मध्ये जेव्हा निवडणूक लागली तेव्हा 3 ते 6 जिल्हा परिषद अध्यक्ष होते। बरं, काय वाटतंय तुम्हाला आज जो आपण पक्ष नोंदणीचा कार्यक्रमचा याचा शुभारंभ आज इथून आपण केलेला आहे, जर आपण आपली समोरची वाटचाल जर व्यवस्थित राहिली तर आपण काय कराल? आता जनतेचे कामं करायचे, जनतेच्या तळागाळातील लोकांपर्यंत। आज राष्ट्रीय आपले अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशान्वये आणि आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष सन्माननीय बाबारावजी खडसे साहेब यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील कानकिरड यांनी ते फॉर्म आणले। आणि मी म्हटलं बा आपल्या या मतदारसंघामध्ये कुठंतरी आपण पक्ष नोंदणीचा शुभारंभ केला पाहिजे, जेणेकरून हे तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष नोंदणी काय हे प्रत्येक लोक विचारत राहतील की बा आपण पक्षाचे सदस्य झालो पाहिजे। म्हणून मला एक सांगा की पक्षाचे सदस्य तर झालो पाहिजे हे सर्वांना, आणि तुमच्यासोबत यायची सुद्धा भरपूर जणांचे स्वप्न आहे, ते आज पूर्ण होत आहे। पण तरीही खूपच म्हणजे इथे गरिबी दाटल्यासारखी आहे, त्यानंतर कुठेच विकास हा दिसून येत नाही, त्यासाठी आपले काय मत आहे? माझे मत हे आहे की जे आजपर्यंत उमेदवार होऊन गेले, आता यांनी तळागाळातील लोकांपर्यंत लक्ष दिलं नाही। आज पहा, आमचा हा तालुका कारंजा मानोरा तालुका, इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज व्हायला पाहिजे होत्या की आज जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे। मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज झाल्या असत्या तर आमचे जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या कुटुंबाला या मुलांचा 20-25 हजाराची का नोकरी होईना इथे हातभार लागला असता। पण या लोकांनी यांच्याकडे काही लक्ष दिलं नाहीमुळे त्याच्यामुळे तळागाळातील लोकांचा विकास झाला नाही। आणि आज रोजी आमच्या इथे समस्या अशी आहे की आज आमच्या इथून समृद्धी रस्ता गेला, पण शेतकऱ्यांची समृद्धी कुठून व्हायला पाहिजे? गावापासून तर शेतापर्यंत हा रस्ता असला पाहिजे। आज साधे उदाहरण तुम्हाला देते की बेंबडा या गावाचा एक युवक 18 वर्षाचा होता, एकुलता एक मुलगा होता, तो शेतात गेला, त्यांनी फवारा मारला, त्या सोयाबीनमध्ये त्याला सर्पदंश झाला। तर तिकडनं येताना 3 किलोमीटर रस्ता, म्हणजे साधा त्या रस्त्याने चालता येत नाही, अशी परिस्थिती आमच्या तालुक्यामध्ये आहे की हा विकास झाला का? नाही। आम्ही इथले स्थानिक लोक आहोत आणि आम्हाला जनतेच्या काय सुविधा त्यांना दिल्या पाहिजे हे आम्ही जवळून पाहतो। कारण आज 8 घंटे जर वीज नाही आहे, त्यांना 24 घंटे तर वीज दिल्या जात नाही, पण 8 घंटेसुद्धा ही वीज व्यवस्थित दिल्या जात नाही आमच्या कास्तकाराला, जो बिचारा राब राबतो रोई डुकरापासून। आजही आमचे कास्तकार त्यांचं शेतातलं पीक वाचवण्याकरिता ते रात्रीचे शेतात असतात, म्हणजे त्यांना इचूकाट्याची पर्वा नसते। आज रोजी माझं म्हणणं आहे की यांनी हे केलं का? सर्पदंशाने आजपर्यंत जे लोक एक्सपायर झाले ते कोण होते? गरीब शेतकरी। याच्या व्यतिरिक्त तिथं कोण राहते? मजुराशिवाय आणि शेतकऱ्याशिवाय। म्हणून सापाचं हे वाटलं नाही यांना की जसं आपण रोई झाले, म्हणजे नीलगाय झाली, डुकरं झाले, हे जसे प्राणी आहे वन्य प्राणी, तसंच सापसुद्धा हा वन्य प्राण्यामध्ये टाकला असता तर आज आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला 20 लाख रुपये मिळाले असते। आज तुम्ही सांगा 1,30,000 या मोठ्या लोकांचा संडास झाला का हो? आणि आम्हाला म्हणतात घर बांधा या लोकांना। आज 5 एकर असेल, 10 एकर असेल, परिस्थिती एवढी भयानक आहे की तुम्ही ज्याच्याकडे शेती नाही त्याला तर लोक मुलीच देऊन नाही राहिले। 5 एकरावाल्याचं लग्न नाही होऊन राहिलं, 10 एकरावाल्याला म्हणा किंवा सेतू केंद्रामध्ये म्हणा, अशा भक्कम रांगा लागलेल्याच आहेत ना। जरी महिलांनी हे नाकारलं असेल पण तरी सुद्धा आज त्यांची रांग कमी नाहीच आहे, उलट ती जास्तच आहे। याचं कारण नाही होणार नाही। माझं ठाम मत आहे
की आमच्या आता कसं आहे, कोणाला कोणती योजना काढली तर त्या तिथपर्यंत जाणारच आहे, त्या घेणारच आहे. लाभ घेण्यासाठी काय, हे का कोणाच्या घरचे पैसे आहेत का, कोणा नेत्याच्या घरचे आहे का, कोणाच्या घरचे आहेत का, हे सरकारचे पैसे आहे, हे जनतेचा पैसा आहे. बरं, मला असं वाटतं की हा सर्व जो आपण काही मुद्दा सांगितलेला आहे, हे सर्व काही कथन केलेलं आहे इथे, पण तरी सुद्धा हे सर्व काही राजकारणामध्येच मोडतंय. यामागे तुमचा काय उद्देश होता आणि नेमकं आजच्या या पक्ष नोंदणीसाठी हा जो मेजवानीचा कार्यक्रम आयोजित आहे, या मागचं मूळ कारण काय? हा जो कार्यक्रम हे केला की आमचे शरदचंद्र पवार साहेब आज महाविकास आघाडीमध्ये एवढं मोठं त्यांनी लोकसभेमध्ये सरकार म्हणजे सीट आणल्या. हे एवढे 84 वर्षाचे असताना ते किती धावून राहिले, हे पक्षासाठी धावून राहिले. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे. आमच्या जिल्हा अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही त्या ठिकाणी हे पक्ष नोंदणी करा. पण मी म्हटलं बा आपण मोठ्या प्रमाणात थोडे कार्यकर्ते बोलावले तर या तळागाळातील लोकांपर्यंत हा मेसेज जाईल. आणि हा असा उद्देश की ह्या ज्या महिला थांबलेल्या आहेत, काही त्यांच्या अडीअडचणी असतात, आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आल्यात, आमचे अध्यक्ष आलेत, किंवा मोठ्या लोकांना काहीतरी हेच सांगतील, जे काही प्रॉब्लेम असले ते सांगतील. या उद्देशानं या ठिकाणी हे पक्ष नोंदणीचा कार्यक्रम आमचा दोन्ही हेतू जे आहे ते साध्य होतील. आता आम्ही उमेदवार म्हणून तर आहोत, इच्छुक उमेदवार म्हणून आहोत. जे लोक या ठिकाणी जे प्रत्येक गावचे लोक आले ते आम्ही बूथचे 2-2, 3-3 लोक बोलावले. आता हे या ठिकाणावर हे पक्ष फॉर्म घेऊन हे गावामध्ये भरतील. लोकसभा निवडणुकीमध्ये जी लढाई झाली होती, तुम्हालाही माहिती आहे की ती लढत खूपच रंगतदार ठरली होती. याबाबत आपले काय मत आहे? आज रोजी जे महाविकास आघाडी आहे, आजपर्यंत जर तीन पंचवार्षिक यांच्या पाहिल्या तर सगळं जनतेने उघड पाहिलेलं आहे डोळ्यांनी. 15 लाख रुपये खात्यात आले नाही, सर्व चॉकलेट दिल्या गेले. त्यामुळं ज्या उद्धव ठाकरेंनी आणि आपल्या शरदचंद्र पवार साहेबांनी 72 कोटी रुपयाची कर्जमाफी कृषी मंत्री असताना दिली आणि या महाविकास आघाडी जेव्हा त्यांनी गठीत केली तेव्हा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना थंबवर 2 लाखाची कर्जमाफी द्यायला लावली. त्यामुळं या लोकांचा सर्व शरदचंद्र पवार साहेबांवर विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की हे शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, या कष्टकरी लोकांसाठी काम करणार आहेत. म्हणून हे लोक सर्व जनता आमच्या पवार साहेबांच्या पाठीशी. नमस्कार सर, आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव बाबाराव खडसे पाटील. मी शरदचंद्र पवार साहेबांसोबत स्थापनेपासून आहे, त्याच्या अगोदरपासून आहे आणि 99ला पक्ष स्थापन झाला तेव्हापासून एक पक्षामध्ये काम करतो मी. तर या सर्व जे आज काही चालू आहे याबाबत आपण काय सांगाल? आपले एक छोटेसे मत व्यक्त करा. हा नोंदणी म्हणता की ओव्हरऑल नोंदणी आणि अतिरिक्त राजकारण आहे. नोंदणीचा विषय असा आहे मॅडम, आपण सगळ्या लोकांना मागची सगळी आमची कारंजा मानवरची जी टीम आहे किंवा पूर्ण जिल्ह्यातलीच टीम आहे, साधारण ऑगस्टपासून आम्ही सगळे लोक काम करत आहेत. मग रिसोड असेल, वाशिम, मालेगाव लोकांपर्यंत जात आहे. तुमच्या कारंजामध्ये तर आम्ही फार मोठमोठे मोर्चे काढलेत आणि मोठ्या प्रमाणावर लोक जागी केले. पण हा झाला विषय, त्या माणसाला तो मोर्चातला माणूस आहे तो गर्दीतला आहे तो वापस जातो, तसं नाही. तो अटॅच झाला पाहिजे. तो तेव्हाच अटॅच होईल जेव्हा त्याला आपण सदस्य करून जोडून ठेवायचं. सदस्य केला, त्याची सही घेतली, त्याला ओळखपत्र दिलं, त्यानिमित्तानं तो कायमचा अटॅच होऊन जातो आणि त्याचा आमच्याकडे रेकॉर्ड असेल. त्याला वाटतं मी कुठेतरी अटॅच झालो म्हणून ही सदस्य नोंदणी. काँग्रेस पक्षाचे कारंजा शहर अध्यक्ष हाजी रऊफ मामू आपल्याशी जुळले आहेत. त्यांना आपल्याशी काय संवाद साधायचा आपण ते पाहू. कांग्रेस शहर प्रमुख रऊफ मामू, शरद चंद्र पवार जी मोटे पैमाने में अपने कार्यक्रम आज कारंजा शहर में लिए और अपने बाबाराव जी ठाकरे और गणेशपुरी जी तई और श्याम यादव डॉक्टर साहब और माजी आमदार अपने अनंतराव कुमार जी. जय महाराष्ट्र. तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा आपल्याशी जुळले आहेत आणि त्यांना काय सांगायचं तेही विचारूयात आपण. नमस्कार दादा. काका, मला आपला परिचय द्या. माझं नाव असलम ममदानी आहे. मी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा शरदचंद्र पवार. मॅडम, आज रोजी आमच्या ताईने ज्योतिताई गणेशपुरी यांनी सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. ते पक्षवाढीसाठी ते पूर्ण प्रयत्न करत आहेत, तन मन धनानं पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही साथ देत आहे आणि याच्यानंतर जे बी इच्छुक उमेदवार राहणार, ज्यांना तिकीट मिळणार, त्यासाठी अल्पसंख्याक त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. धन्यवाद. ज्योतिताई गणेशपुरी आपल्याशी जुळल्या होत्या आणि त्यांनी जे काही आपल्याला आता काही सांगितलेले आहे पक्ष प्रवेशाविषयी आणि पक्ष नोंदणीविषयी, तर हे सर्व काही जे बोलत आहेत गोरगरिबांविषयी हे अंमलात आणतील, त्या सर्व सुखसुविधा त्यांना पुरवतील की नाही यासाठी YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.